नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मागील व्हिडिओमध्ये तुमचा फार्मर आय डीचा वापर करून ऑनलाईन पीक कर्जासाठी अर्ज प्रक्रिया व अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपण 1 ऑगस्टपासून पीक कर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू होणार आहे, त्याचबद्दलची माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. देशभरात सध्या सुरू असलेल्या ॲग्रिस्टाक योजनेची नोंदणी अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून शेती कर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही मोहीम यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना कागदपत्र घेऊन कर्जासाठी बँकांचे आणि सेवा संस्थांचे एलपाटे मारावे लागणार नाहीत. राज्यात 1,10,87,994 शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढण्यात आला असून या शेतकऱ्यांची यापुढे सर्व योजना आणि कर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे. मागील आठवड्यात केंद्रीय वित्त विभाग, कृषी विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यातील सहकार, कृषी आणि अन्य विभागाचे सचिव आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर पीक कर्ज वाटपासाठी ॲग्रिस्टॅकच्या डाटाचा वापर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र सरकारनं आणलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीमध्ये उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. यामध्ये पुणे विभाग 24,71,185 शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढण्यात आला असून राज्यात हा विभाग आघाडीवर आहे. फार्मर आय डी काढलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात PM किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची माहिती, पिकांची माहिती, जमिनीच्या संबंधित सर्व कागदपत्रे यांचा डाटाबेस असल्याने ही माहिती बँकांशी जोडली गेल्यास कर्ज वाटप गतीने होण्यास मदत होणार आहे. PM किसानच्या हप्त्याव्यतिरिक्त पीक सल्ला, हवामान, सरकारी योजनांचा लाभ, मृदा परीक्षण आदी फायदे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील कृषी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज वाटप प्रायोगिक तत्त्वावर करावे अशा सूचना केल्या आहेत. राज्यात 1,10,90,102 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1,10,87,994 शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहिती सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.